हा सरकारचा नाही तर संतांचा कुंभ. देवेंद्र फडणवीस यांनी साधू महंतांशी साधला संवाद. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये संत समितीसोबत महत्त्वाची बैठक घेतली. हा कुंभमेळा सरकारचा नसून साधू संतांचा आहे. सरकार केवळ सेवक म्हणून उत्तम व्यवस्था करण्यासाठी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. या बैठकीत प्रामुख्याने निर्मल गोदावरी या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. गोदावरी नदीचे पावित्र्य राखण्यासाठी आणि नदीत स्वच्छ पाणी प्रवाहित ठेवण्यासाठी सरकार काय उपाययोजना करत आहे याची संपूर्ण माहिती फडणवीस यांनी साधू संतांना दिलेली आहे. येणाऱ्या काळात गोदावरीत केवळ स्वच्छ पाणीच जाईल यासाठी आम्ही आराखडा तयार केलेला असून त्याचे काम वेगाने सुरू आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील भोंदूबाबांच्या वाढत्या प्रकरणांवर बोलताना फडणवीस यांनी कडक कारवाईचे संकेत दिले. भोंदूबाबांच्या प्रकरणांचा तपास विशेष तपास पथकाद्वारे SIT सुरू आहे. संशयित भोंदूबाबांच्या बँक खात्याची कसून तपासणी केली जात आहे. तपासातून अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत असून कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. साधू संतांचे मार्गदर्शन आणि स्वागत. साधू संतांनी महाराष्ट्र सरकारच्या कामाचे स्वागत केले असून कुंभमेळ्याच्या नियोजनाबाबत काही महत्त्वाच्या मागण्याही केल्या आहेत. फडणवीस यांनी या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले असून संतांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करावे जेणेकरून भाविकांना सर्वोत्तम सुविधा देता येतील, अशी विनंती त्यांनी केली. त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भात अशा पद्धतीनं हा CDR नेमका आला कुठून याची ही चौकशी राज्य सरकार निश्चितपणे करेल. आणखीन एक नाशिकमध्ये घोटाळा जास्त मागच्या काही दिवसांपासून माडा घोटाळा 49 बांधकाम व्यवसायिकांवरती गुन्हा दाखल झालेला आहे. फक्त गुन्हे होतात पण कारवाई होत नाही असं सुद्धा एक आरोप केला जातो. गुन्हा झाला तरच कारवाई होईल. कारवाईची पहिली स्टेप ही गुन्हा दाखल करणं आहे. त्यामुळे ज्या ज्या लोकांनी चूक केली असेल त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल आणि त्या गुन्ह्याच्या तीव्रतेप्रमाणे जे काही कायद्यामध्ये दिलेलं आहे त्याप्रमाणे पुढची कारवाई होईल. आहे जी काही मला माहिती आहे त्या संदर्भात त्यांनीही याची कारवाई सुरू केलेली आहे. एकदा जमीन त्या ठिकाणी आयडेंटिफाय झाली की नियमानुसार त्यात जे जे करायचं आहे ते आम्ही करू. बघा, पहिली गोष्ट तर अशी आहे की अशा प्रकारचा CDR हा प्राप्त करून घेण्याचा कोणालाही अधिकार नाही. तो फक्त या ठिकाणी जी काही जांच एजन्सी आहे, जे तपास करतायत त्यांनाच तो अधिकार आहे. त्यामुळे असा हा CDR कशा पद्धतीनं लीक झाला, तो कोणी लीक केला, या संदर्भातली चौकशी राज्य सरकार करेल. मला असं वाटतं की या अशा प्रकारच्या सेन्सिटिव्ह केसेसमध्ये शेवटी केवळ आरोप प्रत्यारोप करून चालत नाही. ज्यांच्या विरुद्ध सबळ पुरावा असेल त्यांच्या विरुद्ध या ठिकाणी काम होईल. कोण कोणाशी बोललं, कोणी कोणाशी काय केलं याच्या आधारावर आपली क्रिमिनल जस्टिस सिस्टीम चालत नाही. अशोक खरात यांनी केलेल्या ज्या काही स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.